कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू। कंटेनरवर जर पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही, नाशिककर सातपूरकर म्हणून या कंटेनरचा बंदोबस्त कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे। नाशिक त्र्यंबक रोडवर पपया नर्सरी येथे कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघात। अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार। नाशिक त्र्यंबक रोडवर अपघाताची मालिका सुरूच। अंबड लिंक रोड तसेच त्र्यंबक रोड परिसरात मोठ्या प्रमाणात मोठमोठे कंटेनर पार्किंग करताना सर्रासपणे आढळतात। एकंदरीतच MIDC परिसर असल्यामुळे या रस्त्याला अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या वाहनांची वर्दळ असते आणि त्यातच भर म्हणून रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि सोबत रस्त्याच्या बाजूला लागलेले हे कंटेनर, त्यामुळे वाहन चालकांची तारेवरची कसरत होते। दिनांक 27 नोव्हेंबर 2025 कंटेनर नंबर GJ06BT 0271च्या धडकेत एक्सिस MH15 KD 9372 या दुचाकीवर स्वार महिला स्वाती संतोष बेलेकर यांचा जागीच मृत्यू झालाय। त्या त्र्यंबकेश्वर येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होत्या। या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून ट्रॅफिक विभागाच्या नियोजन शून्य कारभारावर स्थानिक नागरिकांनी ताशेरे ओढले आहेत। मेंदू अक्षरशः फुटला आहे। कंटेनरवाल्यांना दिवसा शहरामध्ये ट्रॅफिकला परवानगी नसतानाही शहरामध्ये दिवसभर ट्रॅफिक करतात। यांना संध्याकाळचीच परवानगी आहे। नाशिक शहरामध्ये वारंवार या त्र्यंबक रोडवर अंबड लिंक रोडवर घटना घडते। असंख्य कंटेनरवाले रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग करतात आणि नागरिकांचे बळी जात आहे। पोलीस प्रशासनाला विनंती आहे नागरिकांच्या वतीने की या कंटेनरचं तात्काळ शहरातील दिवसभरातले ट्रॅफिक बंद करून यांना फक्त सायंकाळी रात्रीचे 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत शहरामध्ये परवानगी द्यावी। दिवसभर यांची ट्रॅफिक शहरामध्ये झाली नाही पाहिजे अशी पोलीस प्रशासनाला कळकळीची नम्र विनंती आहे। प्रशासनाला विनंती केली आहे 8 दिवसात जर कंटेनरवर काही कारवाई केली नाही तर सातपूरकर म्हणून कंटेनरवर आम्ही कारवाई केल्यानंतर पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील। कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम पोलीस प्रशासनाचं आहे। आमच्यावर कुठलेही गुन्हे दाखल करू नका नंतर आम्ही जर काही कारवाई केली। वेळोवेळी सातपूरकरांनी निवेदन दिले, सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन दिले, पण वारंवार निवेदन देऊन जर याकडे दुर्लक्ष होत असेल तर नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागेल तर काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। कंटेनरवर जर पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही, नाशिककर सातपूरकर म्हणून या कंटेनरचा बंदोबस्त कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।